नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काँग्रेसचे नेते दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार गिरीश पांडव यांचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांनी 3000 ज्येष्ठांच्या आशीर्वादाने साजरा केला। रेशीमबागेतील महात्मा फुले सभागृहात आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळ्याला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे यांनी उपस्थित राहून ज्येष्ठांशी संवाद साधला। गेल्या अनेक वर्षांपासून कुठलीही अपेक्षा न ठेवता काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत। जनतेच्या सुखदुःखात अर्ध्या रात्री धावणारा आणि मदत करणारे नेते म्हणून त्यांचा दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात लौकिक आहे। युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर नेहमीच वाचा फोडत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे। गिरीश पांडव संवाद साधताना म्हणाले की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नाला, समस्येला मी न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। प्रशासन आणि सरकार दरबारी मांडून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय। कोरोना, नैसर्गिक आपत्ती या काळात स्वतःहून नागरिकांच्या मदतीला धावलो आहे। वेळोवेळी आरोग्य शिबिरे घेऊन सुदृढ आणि निरोगी समाज निर्मितीसाठी पुढाकार घेतलाय। बेरोजगार तरुणांच्या मेहनतीला आणि कष्टाला न्याय देण्यासाठी रोजगार महोत्सव आयोजित केले आहेत। धार्मिक उपक्रमातून नागरिकांच्या आनंदात सहभागी झालो आहे। ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत। कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आजवर मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे। पक्ष देखील नक्कीच याची नोंद घेत असतो। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेले प्रेम आणि आशीर्वाद मला ताकद देणारे, आत्मविश्वास वाढवणारे आहेत। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, अशा भावना यावेळी गिरीश पांडव यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।